अजब रमा राघवची जोडी। डस्टबिन मध्ये टाकून दे। टाकून दे। दे। अगं ठीक आहे, इतकं काही झालेलं नाही। मी तुला दाखवते कशी भांडी घासायची ते। हा आई थांबा, मी दाखवते कशी भांडी घासायची ते। सरक सरक गरम हा। दाखवते ना ती, थांब जरा। ही घ्यायची अशी ताटली, अशी घासायची, मागणं सुद्धा घासायची। झालं, आधी हात धुवायचे आणि ही पूर्ण ताटली अशी अशी धुवायची, स्वच्छ विसळायची। झालं, ये कर तू आता। अगं इतक्या साध्या साध्या गोष्टी शिकवायला लागल्या तर कसं होईल? अगं रमा, काय करतीयेस? अगं ती बघ जलपरी, भांड्यावर पाणी कमी आणि अंगावरच जास्त। माझे कपडे एवढे ओले होणार होते, हे तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? अगं हे तर काहीच नाही, अजून तुला तुझे कपडे सुद्धा धुवायचे। ते धुताना उरली सुरली सुद्धा ओली होणारच आहेस तू। काय कपडे? बस ना आता। आजच्या दिवस रमा मॅडमनी कपडे नाही धुतले तर नाही चालणार का? नाही चालणार। अरे पण म्हणजे मला कपडे धुवायलाच लागणार? हो, रमा मॅडम तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना। काही लागलं तर मी शिकवेन तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही भांडी तर घासा। रमा ओके असेल ना? कोण कुठल्या माणसांमध्ये येऊन पडली आहे? गॉड, कशी सर्व्हाइव्ह करेल? गुड मॉर्निंग लावण्या। जॉगिंग म्हणजे 5.2 किलोमीटर, दमाला पण तेवढंच होतो। अरे राजू, लिंबू सरबत दे रे बाबा। सकाळी सकाळी तुझा मूड का खराब? आपल्या मुलीला ना त्या मिडल क्लास लोकांच्या घरात तू राहायला पाठवलंस। तिथे ती कशी राहत असेल, कशी सर्व्हाइव्ह होत असेल, त्या घराच्या सिस्टीम बरोबर कोप अप होत असेल का, याचा काही विचारच नाही ना। तुला काळजीच वाटत नाही करे तिची? काम डाऊन लावण्या। काम डाऊन। रमा इज इन सेफ हँड्स। उलट ती इथे राहिली ना तर दिवसागणिक तू तिला अजून अजून बिघडवत जाशील। ती तिथे पुरोहितांच्या घरी आहे हे उत्तम आहे सगळ्यात। मी तिला सगळ्यात योग्य गार्डियनच्या सुपूर्द करून आलेलो आहे। अँड ट्रस्ट मी, या क्षणी रमा अगदी मजेत असेल। नाही राजू, ओके फाईन, धुते मी कपडे। मला आता काही ऑप्शनच नाहीये ना। सांगा कुठे वॉशिंग मशीन? वॉशिंग मशीन नाहीये। अगं आमचे हात काही मोडलेत का? आम्ही तिकडे नळावर जातो आणि कपडे धुतो सगळेजण। तुलाही तसंच करायचंय। काय? हे घे, आता तुझे हात आणि नळाचं पाणी, जा कपडे धु। बस झालं, नाही करायचेत मला कामं आता। मी ऑलरेडी खूप कामं केलेत, मी भांडी पण घासते। बघा बघा माझे हात कसे झालेत, एकदम थंड थंड पडलेत माझे हात। माझं मॅनिक्युअर पेडिक्युअर पण आता वेस्ट जात आहे। मला नाही काय करायचंय।
ते तू तुझं बघ, पण कपडे तर धुवावेच लागतील. पण तुमच्या घरात वॉशिंग मशीन का नाहीये? ते तर सगळ्यांच्याच घरात असतं ना. मान्य आहे, पण वॉशिंग मशीन मध्ये कपडे नीटसे धुतले जात नाही. तो हाताने धुतले की कसं एक वेगळी चमक येते आणि व्यायाम होतो तो वेगळाच. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही व्यायाम कसा शोधू शकता? सगळ्यात कसं एक्सरसाइज दिसतो तुम्हाला? कारण या मशीनवर केलेल्या व्यायामांपेक्षा घरकामात होणारा व्यायाम जास्त चांगला असतो. आणि तुम्ही एकदा का हाताने कपडे धुवायला लागलात ना, ते आवडेल तुम्हाला. धुवून तर बघा. आवडेल माय फट. हा हा हा, काय म्हणालीस? कुठे काय, धुते मी कपडे. दुसरा काही ऑप्शनच नाही आता माझ्याकडे. जाऊ दे माझं मॅनिक्युअर, जाऊ दे माझं नेल आर्ट. कुठे जायचंय? हा तिकडे चला, चल ग. अगं शालिनी, तू का आता कपडे धुवत बसलीस? उठ उठ उठ. अहो पण अगं हिला कपडे धुवायला शिकवायचं ना. उठ उठ. अरे बाजूला घे तुझी साडी. हो घेते. हा घे. ते कपडे तुझे आहेत ना, त्या पाण्यात बुडव. तिकडे घे. रमा मॅडम, हे घ्या. हे तुमचे कपडे त्याच्यात भिजवा बघू. सगळे सगळे कपडे टाका. बस. तो ब्रश आहे तिथे, घे. हा हा घासा. घासा. अगं हे तुझ्या अंगात काही जोर आहे की नाही? जोराने आज जरा. त्यात कपडे धुवायचे, घासायचे, गुदगुला नाही करायचा त्याला. अशा 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 अशा. राघव सर, मला नाही जोर लावता येते. मी काय करू? रमा मॅडम, मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. असं समजा की हे कपडे म्हणजे तुमची एक नावडती व्यक्ती आहे आणि तुमचा राग आहे ना, तो काढा त्या कपड्यांवर. घासा जोरात. अरे वा. शाबास, अजून जोरात. राघव सरांनी मला जी ट्रिक सांगितली ना, ती मस्त वर्क करते. हा, आता ठेवा तो ब्रश. तिकडे एक धुपाट नसेल ते घ्या. हा तेच घ्या आणि आपटा जोरात. आपटू? हा आपटा. शाबास. होऊन जाऊ द्या. हळूहळू पाय बघा तुमचे, पायाला लागेल. हळूहळू गोळा करा आधी कपडे. असे नुसतेच नाही आपटायचे. आधी कपडे गोळा करायचे, मग आपटायचे. सॉरी, चुकून झालं. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की हे फाटेल. अगं असू दे बाया, पण पुढच्या वेळेला नीट लक्ष ठेव. हा, काळजी करू नका रमा मॅडम. तुम्हाला सवय झाली ना कपडे धुवायची, की मग अंदाज येईल किती जोर लावायचा ते. तुझ्या दोघींचं काय? हा, सिनेमा चालू आहे इथे. चला आतमध्ये खूप कामं पडली आहेत. चला 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 चला. घास घास, नीट घास. सगळे धुवायचे, ती चादर पण धुवायची असून. लक्ष ठेवतोस ना? हो. मदत करणारच तिला. नाही.
उठा, आता पिळा. हा पिळा ना. म्हणजे एक मिनिट, जा त्या बाजूला जा. बस. येस, मिशन सक्सेसफुल. राघव सर, तुम्हाला माहितीये मी असे कपडे कधी धुतले नाही आहेत, पण मला ना आज खूप मजा आली आहे. हे असं वॉशिंग मशीनने कपडे धुण्यात काही मजा येत नाही ना, हे असं बॅटने आपटता पण येत नाही. तुम्ही खुश आहात ना, मग झालं तर. राघव सर, तुमचा फोन द्या ना. फोन का हो? द्या तर तुमचा फोन, मला सेल्फी काढायचा आहे. काढला सेल्फी. पण आता लगेच पोस्ट करायचा नाहीये, आधी अंघोळ करायची आहे. एवढ्या लवकर कोण आंघोळ करतं? अगं आमच्या आंघोळीहून तासभर झाला सुद्धा. चल आता आंघोळ करायची आणि देवाला नमस्कार करायचा आहे. चल. रमा मॅडम, आपण सकाळी लवकर उठून आंघोळ केली ना की मन कसं प्रसन्न राहतं, आणि मग त्यानंतर. प्लीज 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 आता परत लेक्चर घेऊ नका राघव सर, त्याच्यापेक्षा मी आंघोळ करते. ठीक. म्हणजे तू नवीन साबण काढून ठेवलास ना बाथरूम मध्ये? हो हा, ठेवलाय हा बाथरूम मध्ये नवीन साबण. राघव, अरे तुलाच फक्त रमाची काळजी नाहीये, आम्हाला सगळ्यांना सुद्धा आहे. आई, जरा काम होतं. बोल ना. जरा आत ये ना. का? माझ्या समोर बोलण्यासारखं नाहीये का? असं काही नाही. अरे बोल ना काय ते. अरे बोल. ते रमा मॅडम आल्यात ना, तर त्यांनी जे काही सामान आणलंय ते बघितलंस का तू? नाही का? तू कशाला गेला होतास तिचं सामान बघायला? नाही नाही, मी गेलोच नव्हतो. छे छे, मी नाहीच. अंदाज असतो ना. त्यांनी काय कपडे आणले असतील याचा अंदाज आहे मला, आणि त्या जे कपडे वापरतात ते आपल्या घरात चालणार नाहीत नाही. ते लक्षातच नाही आलं माझ्या. मी आपला एक सहज विचार केला, म्हणजे सहजच अगदी विचार केला. श्रुतीचे कपडे देऊयात का? वाटलंच मला. हे बघ दादा, काहीही झालं तरी मी माझा ड्रेस त्या इगो क्वीनला देणार नाही. श्रुती, असं काय करतेस? हे बघ, मला सांग की त्या जे कपडे घालू शकतात ते कपडे तुझ्याकडेच आहेत की नाही? अरे पण त्याच्यात का माझा दोष आहे का दादा? तिने माझ्या वाढदिवसाच्या ड्रेसचं काय केलं ते आठवतंय ना? हो हो. त्याची ओढणी फाडून ठेवली, अख्खा ड्रेस वाया घालवला माझा. आता ह्याच्यानंतर माझा ड्रेसच देणार नाहीये मी तिला फाडायला. हा इतकाच बाथरूम, इथे तर हात बाजूला केले तरी भिंतीला आपटतील. अगं हात बाजूला करून ते तुला डान्स करायचाय, आंघोळ तर करायची आहे. पण हो, इथे बाथटब कुठे पण? अरे देवा, काही बाथटब बिटटब नाही. हे बघ, तो नळ, ती बादली, त्या बादलीत पाणी काढायचं आणि आंघोळ करायची. आम्ही तेच करतो. अरे, आणि हा घे, हा साबण घे. हा कुठला ब्रँड आहे? म्हणजे माझा ब्रँड वेगळा आहे, काही ब्रँड बिंड नाहीये, आयुर्वेदिक साबण आहे. ह्या ना, हट्टीपणा नको करूस बाळा, ऐक जरा. आई, मला काय म्हणायचंय, आपण जशी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणार आहोत तसं त्यांच्या कपड्यांची करायला हवी ना.
मला माहिती होतं त्या मुलीमुळे मला सगळं ऍडजस्ट करावं लागणार आहे. म्हणूनच ती मला आपल्या घरात यायला नको होती. हो बरोबर आहे, पण आता त्या आल्या आहेत तर समजून घ्यायला हवं की नाही काय आई? श्रुती हे बघ, असा हट्टीपणा नको करूस ग. बरं श्रुती, ठीक आहे, निदान आजच्या दिवस मला एक ड्रेस तरी दे, मी उद्या त्यांच्यासाठी नवीन कपडे घेऊन येईन. अच्छा, आता तू तिच्यासाठी नवीन ड्रेस आणणार? पैसे वर आलेत तुझे? तर तू ऐकत नाहीस म्हणल्यावर काय करणार मी तरी? काही गरज नाही, देते मी माझा ड्रेस. पण जर ती माझा ड्रेस बघून त्याला डाऊन मार्केट वगैरे म्हणाली ना, तर ती आहे आणि मी आहे. हो 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 श्रुती, कळलं. तू ड्रेस माझ्याकडे दे, मी तिला नेऊन देते. हा चल चल चल, वही गे लवकर. नारायणा, कसे जाणार आहेत 30 दिवस? रमा, हे घे श्रुतीचे कपडे, अंघोळ झाल्यावर घाल. पण मला दुसऱ्यांचे कपडे का देतात? मी माझे कपडे घेऊन आले, मी तेच घालेन ना. रमा, अगं आमच्या घरात हे असे कपडे नाही चालत. घरात पुरुष मंडळी असतात. मग काय झालं? ए बाई, ऐक ना, जास्त प्रश्न नको विचारूस. हा, चुपचाप हा ड्रेस घाल. बाहेर सगळ्यांसमोर पूर्ण कपडे घालून वावरायचे. हे बघ, आजच्या दिवस घाल. राघव तुझ्यासाठी नवीन कपडे आणतोय असं म्हणाले. चालेल, जा. झाली का महाराणींची अंघोळ? होते. अंघोळ झाली ना, सगळ्यांसाठी शिरा करायला सांग तिला. आई अहो, पण बिचारा रमावर कामाचं ओझं नाही का होते? हे, ती काय बिचारी वगैरे नाहीये. आल्या पाहिजे. थांब रमा, आधी देवाच्या पाया पड आणि त्यानंतर घरातल्या मोठ्यांच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे. ये. सुखी राहा. शहाणी हो. यशस्वी भव. अहो मॅडम, काय करताय? काय झालं? तुम्हीच तर नेहमी पाया पडायला लावता ना, मग आज काय झालं? रमा मॅडम, अहो मागच्या वेळेला मी षष्टी पूर्तीसाठी तुमच्या घरी एक गुरुजी म्हणून आलेलो. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता मी फक्त सहकारी आहे तुमचा. बर रमा, आता महत्वाची गोष्ट, तुझ्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी गिरीश रावांनी मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. आणि तेव्हा तुला या घरात राहताना एक नियमावली असेल आणि ती तुला बंधनकारक असेल. ती तुला मूल्य शिक्षण देईल. नियम व्हॉट? अगं रूल्स, एक रूल बुकच असेल तुझ्यासाठी. काय काय असेल त्या रूल बुक मध्ये? सांगतो. पहाटे लवकर उठायचं, आंघोळ करायची,
देवाची प्रार्थना करणे, त्यानंतर अंगण झाडणे, शिंपणे आणि जेवण करण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे. स्वतःची कामं, इतरांनाही दिलेलं कामं ही सुद्धा वेळेत पूर्ण करणे. एकत्र जेवायला बसणे. घराच्या बाहेर पडायचं असेल तर आधी मोठ्यांच्या पाया पडायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांचा निरोप घ्यायचा आणि मगच बाहेर पडायचं. आणि बाहेर पडताना आपण कुठे जातो हे घरातल्यांना सांगायचं. उशीर होत असेल तर खरं कारण सांगायचं. शक्यतो घरी शिजवलेलंच अन्न खायचं. आणि महत्वाचं म्हणजे दिवे लागणीच्या आत घरात येणे. आणि शक्य होईल तेव्हा सूर्यास्ताच्या आधी जेवून घ्यायचं आणि दररोज लवकर झोपायचं. बापरे, हे एवढं सगळं? नाही, अजून नियमावली संपलेली नाही. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज दिवसातून एकदा प्राणायाम करायचं. वाचा विचार शुद्ध राहण्यासाठी आठवड्यातून एकदा पोथीचं वाचन करणे. व्यसनांपासून दूर राहणे. आणि घरात काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आणि त्यांना मदत करणे. आणि शेवटचं आणि सर्वात महत्वाचं, घरातल्या मोठ्या माणसांचा आदर करायचा, त्यांचा मान राखला जाईल असंच आचरण करणे. एवढं सगळं मी कसं करणार? ह्यातलं तर मला काहीच लक्षात राहणार नाही. तुम्ही काळजी करू नका रमा मॅडम, मी हवं तर लिहून देईन ना तुम्हाला, म्हणजे लक्षात राहील. आणि मला वाटतं आबा ह्यातले काही नियम शिथिल असतील रमा मॅडम सर. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः शिजवणं किंवा बाहेरचं न खाणं. नाही राघवा, याच्यातला एकही नियम या मुलीसाठी शिथिल केला जाणार नाही. आजपासून पुढचे 30 दिवस तिचं हेच आयुष्य असणार आहे. राघव, हा, इकडे ये ना. चालेल. राघव, अरे तू रमावरचे नियम शिथिल करण्याबद्दल काय बोलतोयस? अरे नाही नाही, नियम पाळतीलच त्या, पण जर का थोडेसे नियम शिथिल. बघा, नियमावलीतले नियम ऐकल्यापासून तुझी तर अगदी दात खेळत बसलेली दिसते. पण बरंच आहे म्हणा, तुझं तोंड जितकं बंद राहील तितकं बरंच आहे. आता फक्त कान उघडे ठेव आणि ऐक. या नियमावलीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की अन्न शिजवण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं. म्हणजे स्वतःच्या पोटापुरता स्वयंपाक करता आला पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही ह्यांना स्वयंपाक बनवायला सांगणार आहात का? अरे नाही रे, मी स्वयंपाक करायला नाही सांगत आहे तिला. मी फक्त सगळ्यांच्यासाठी शिरा कर असं सांगते तिला. हा, मला पण असंच वाटतं. हा. एकदम बरोबर. आई, अहो असं काय करताय? पहिल्याच दिवशी घरातली इतकी सगळी कामं तिला नाही सांगायची असं ठरलं होतं ना. अगं, शिरा करणं हे काही काम आहे का? तो तर स्वअन्नाचा संस्कार आहे. कुठल्याही माणसाला, स्त्री असो किंवा पुरुष, स्वतःच्या पोटापुरतं अन्न शिजवता यायलाच पाहिजे. अगदी बरोबर. आणि करू देत की तिला थोडासा शिरा. हा, काय हात तोडणार नाहीये तिचे. श्रुती, शब्द सांभाळून बोल. आणि अगं, हिला हे घर नवीन आहे आई, आणि नोकरी करणाऱ्या मुलींना एकच रविवार मोकळा मिळतो. हो, थँक्स आंटी गुरुजी. मला माहित होतं तुम्हाला नक्की कळेल. तुम्ही सांगा ना या सगळ्यांना, मी नाही शिरा वगैरे बनवू शकणार. आता आमच्या घरी कुकिंग करायला कुक आहेत, त्याला मी काय करू? माझं काय फॉल्ट आहे त्यात? माझं अपब्रिंगिंगच असं झालंय. हो ना? अगं, पण तेच बदलायसाठी तुझ्या बाबांनी इथे पाठवलंय ना. जा, आज जा आणि शिरा कर, जा. राघव सर, तुम्ही तरी सांगा ना यांना. मला कुकिंग मधल्या ABCD पण नाही येत. प्लीज प्लीज सांगा ना यांना, मला नाही येत
रमा मॅडम, तुम्ही काळजी करू नका. श्रुती आहे ना, श्रुती शिकवेल तुम्हाला शिरा करायला. ए अजिबात नाही हं. करेल तिचा ती. अजिबात नाही म्हणजे एकतर तिच्यासाठी हे घर परक आहे आणि त्यात तिला आपण इतक्या सगळ्या गोष्टी सांगतोय पण तिला कुणीही मदत करत नाहीये. मला हे अजिबात पटत नाही आई. रमा, तुला शिरा मी शिकवते. चला स्वयंपाकघरात. जा जा जा, तिथे आहे स्वयंपाक. रमा इकडे ये. ठीक आहे, कडे ठेव बरं गॅसवर. आणि रवा घेऊन ये. हवा हवा इथे रवा आहे, घेऊन ये. थोडा थोडा अजून. याने छान रवा भाज, अगदी खरपूस होऊ दे. आंटी गुरुजी, खरपूस म्हणजे? खरपूस म्हणजे अगं गॅस तर लाव. येतो ना? हो, ते येतं मला. सी. बर बर, हळूहळू मंद. आता ना ह्याच्यावर ताट ठेव. हा, मंद वाफ येऊ दे. हा, आणि छान मंद वाफ आली ना की हा बघ इथे साखरेचा डबा आहे, ती साखर घाल आणि परत छान ढवळ. आणि त्याच्यानंतर तिथे ना काजू बदाम आहेत, ते छानपैकी त्याच्यावरती पेर. आणि हे बघ इथे डिश आणि वाट्या आहेत, तर सगळ्यांना त्याच्यामध्ये थोडा थोडा शिरा घे आणि आणून दे. मला ना ह्यांची औषधं जायची, मी आलेच. आंटी गुरुजी, वेट अ मिनिट. मला सांगा, छान अशा वाफा येत आहेत की नाही, आपल्याला कसं कळेल? हो ग, थांब. श्रुती, श्रुती, काय झालं? आई मी सांगितलं ना, मी नाही शिकवणार आहे हिला शिरा करायला. श्रुती, मी तिला शिरा करायला शिकवलाय. तू फक्त इथे उभी राहा आणि लक्ष दे शिऱ्याकडे. चल, ठीक. अरे वा, वास तर छान येतोय. हो, आणि मी त्यात काजू बदाम पण घालणार आहे, आंटी गुरुजींनी सांगितलंय. आंटी गुरुजी? का? काय झालं? काही नाही, तो परतत राहा नाही तर खाली लागेल. हा, हा, परत परत अगं जळेल नाही तर. हा, हा, हा असं टर्न करू ना? हा, असं. हा अगं, परत परत हे घे आणि पटकन साखर घाल नाही तर जळेल तो. हे घे. हा हा हा, हा घाल. हा बस 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 झालं. हा डबल डबल छान मिक्स करा. काय करू मीच रमाला भेटायला जाऊ का त्या घरी? नाही, नको. मी तिथे गेले तर गिरीशला वाटेल की मी तिथे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायला गेले. गॉड, मला कसं कळणार त्या घरात काय चाललंय? रमाला काही त्रास तर होत नाहीये ना? ती मुलगी मला तर स्वतःहून काहीच सांगणार नाही, कारण तिला माहितीये ते सांगितलं तर मी अपसेट होईन. काय करू? कसं कळेल मला? तिच्या मैत्रिणींना फोन करू? कोण आहे ती? नेहा किंवा ती मोना? येस, या दोघींपैकी कोणाला तरी तिथे काय चाललंय सगळं खरं माहिती असेल ना? राईट. नाही नको, पण रमाने या दोघींपैकी कोणालाही काही खरं सांगितलं नसेल तर?
मी विचारलं तर खोळ होईल ना. गॉड हेल्प मी, काय करू मी. हॅलो टोमॅटो. हा मॅडम, बऱ्याच दिवसांनी आठवण काढली. हो, काम तसंच महत्वाचं आहे म्हणून तुला फोन केलाय. हे बघ, MK रोडवरच्या एका घरामध्ये रमा राहते. तिचा ॲड्रेस मी तुला पाठवते. सो तिथे जाऊन रमाची सगळी माहिती काढायची. हां, म्हणजे ती त्या घरात कशी राहते, काही हिला त्रास होत नाहीये ना, काय काय चाललंय त्या घरात, याची इत्तमभूत माहिती मला हवी आहे. ओके मॅडम, हे तर सोपं काम आहे, सांगतो की. नाही, काम सोपं नाहीये म्हणूनच तुला फोन केलाय मी. आणि पुढच्या अर्ध्या तासात मला सगळी माहिती हवी. ओके, तुझ्या फोनची वाट बघते. अर्ध्या तासात फोन केला नाहीस ना तर. हा, ओके मॅडम. वाव, माइंड ब्लोइंग झालाय. ए वेट अ मिनिट, मी ह्याचा फोटो मम्माला पाठवते, म्हणजे ती पण सरप्राईज होईल. पाऊल कुठे म्हणाले आंटी गुरुजी? किती वेळ पूजा शिऱ्याला? गाईज, हे बघा, मी शिरा बनवलाय आणि ते पण कोणाची मदत नाही घेतली, एकटीने बनवलंय. स्टार्ट टू आहे. वा, वा 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 वा. म्हणजे अगदी पहिल्या फटक्यात जाळीदार अनारसे केलेत, असंच नाचतेस. शिराच केलायस ना, एवढं कशाला नाचायचंय? दे सगळ्यांना. त्या हिऱ्याच्या सुवासाने भूक अजून वाढली माझी. आणि तुम्ही केल्या म्हणजे उत्तमच झाला असणार. शी, हे काय? हा शिरा नाहीये, भलतच काहीतरी आहे. काय झालं? अगं, देवानी तुला डोळे दिले नाही का मेंदूच दिला नाहीये? साखरेऐवजी मीठ घातलंस तू. काय? पण मी तर साखरच घातली होती. हे घे आणि पटकन साखर घाल, नाही तर जळेल तो. हे घे. हा 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 हा, घाल. आई जाऊ दे, शांत हो. शांत काय? हा, म्हणजे नजर चुकीने झाला असेल ना. हो हो हो. अरे पण आपल्याकडे सगळ्या बरण्यांवर नावं लिहिलेली असतात. का आता वाचता लिहिता पण येत नाही तिला? हा, अडाणी मुलगी. शाळा कॉलेजात गेलीस का नाही ग? हा, अजीब. आई हो, घाई घाईत लक्ष गेलं नसेल तिचं. हो हो, तसंच झालं. ते तिथे काहीतरी बर्न होत होतं ना, म्हणून मी घाईघाईत साखर टाकली. अगं, पण हाताला साखर आणि मीठ वेगळं लागतं की नाही? का डोळ्यांना फक्त रंगच दिसला? हो, म्हणजे ते दोन्ही व्हाईट होतं ना, त्यामुळे मला कळलं नाही पटकन. हा, वाईट आहे ना. अगं मग मैदा घालशील, नाही तर कणिक घालशील आणि म्हणशील वाईटच आहे ना. नशीब हिने वेलचीच्या ऐवजी जिरं किंवा मोहरी नाही घातली आणि म्हणाली नाही दोन्हीचे तर दाणेच असतात म्हणून घातले. हा ग,
मीठ आणि साखर यातला फरक आम्हाला वयाच्या 3ऱ्या वर्षापासून कळतो. बस झालं. तुम्ही सगळे किती बोलताय मला. मी ऍटलीस्ट ट्राय तरी केलं, पण ते कोणालाच दिसत नाहीये. अगं रमा बेटा, रमा मॅडम ऐक. आई, तुम्ही सगळे खूपच ओरडलात तिला. होते चूक कधी कधी अशी. हरकत नाही. सगळ्या चुकांमधून ती हळूहळू शिकेल. हं? रमा मॅडम तुम्ही रडू नका ना. मी रडू नको तर मग काय करू. मी ऍटलीस्ट ट्राय तर केलं ना. खाली सगळेजण मला कसे बोलतात. आमच्या घरात तर मी कुकिंग पण करत नाही. साधं पाणी प्यायला पण किचन मध्ये जात नाही मी. इथे तर मी डायरेक्ट शिरा केला. तरी सुद्धा सगळे मला कसं बोलत होते खाली. मला खरंच वाटलं की ती साखर आहे म्हणून. आणि मी त्याच्यामध्ये टाकली तरी पण त्यांनी असं काय. अहो पण एवढं रडण्यासारखं काही झालं नाहीये. त्या काही वाईट नाही झालाय शिरा. हा थोडा खारट झालाय पण वाईट नाहीये तो. चांगलाय, मला आवडला. खरंच चांगला झालाय का? हो, मी संपवणार आहे अख्खा. मला बघू. अहो पण हा किती वाईट झालाय. अजिबात चांगला नाही झाला शिरा. तुम्ही कसा खाल्ला? कारण आज मी हा शिरा खाल्ला तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा असा वाटेल. तुम्ही उमेद सोडणार नाही आणि मला खात्री आहे पुढच्या वेळेला तुम्ही छान शिरा बनवा. हो, आत्ता स्पॉइल झाला म्हणून काय झालं. पुढच्या वेळेला मी असा शिरा बनवेन ना की सगळेजण स्पून चाटत बसतील. जेवायचं का? भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागले. पूजा, अरे ये लवकर. सगळा स्वयंपाक झालाय, आता जेवायलाच बसायचंय. पूजा, पानं घेतेस? हो. रमा, हे घे ताटा घे. म्हणजे आज पूजा वहिनी सोबत रमा मॅडम पण आपल्याला जेवण वाढणार आहे. काय जमतंय का? पानं घ्या. घे ताटा. आता ह्या घे वाट्या. अगं ही इथे ठेवायची मध्यभागी. घे. अगं थांब, मी सांगते कसं वाढायचं ते. हे बघ, इथे मीठ वाढायचं, इथे चटणी कोशिंबीर हे सगळं डाव्या बाजूला वाढायचं आणि उजव्या बाजूला भाज्या वाढायच्या. वाटीत मध्यभागी वरण, त्याच्या या बाजूला भात किंवा पोळी. कळलं? पण आजी, हे असं राईट लेफ्ट का वाढायचंय? आमच्या घरी तर आम्ही कुठेही वाढतो. शेवटी जाणार तर सगळं पोटातच आहे ना. तसं करू नये रमा बाळा. ताट असंच का वाढायचं याचं एक शास्त्र असतं. हे बघ, लोणची आणि चटण्या या जास्ती प्रमाणात खाल्ल्या जाऊ नयेत म्हणून त्या ताटात डाव्या बाजूला वाढायच्या असतात. आणि आहारात भाज्यांचं प्रमाण जास्ती असलं पाहिजे म्हणून ते अगदी हाताशी म्हणजे उजव्या बाजूला वाढायचं असतं. ओ गॉड, तसं हे सगळं आहे इंटरेस्टिंग, पण मी आता आणखी लेक्चर नाही ऐकू शकत. ओके कळलं मला. आता मी तसंच वाढते. अगं लगेच घास का घेतेस? का? आता तर जेवणच जेवायचं आहे ना. जेवायचंच आहे पण असं लगेच नाही.
हात जोड बघू. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता उगाचे. जीवन करी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. काय रमा, कळला ना श्लोकाचा अर्थ की नाही? नाही. रमा मॅडम, याचा अर्थ असा की आपण जो घास घेतो तो घास घेत असताना श्री हरीचं नाव घ्यावं. आपण जे अन्न खातो ते साक्षात परब्रह्म असतं आणि जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर ते एक यज्ञ कर्म समजावं. ओके ओके फाईन. आता तरी जेवू का मी? करा सुरुवात. ओ गॉड, तुमच्याकडे किती रिच्युअल्स असतात. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा माझ्या घरी बाहेरून येते ना, तेव्हा मी हात न धुताच जेवायला बसते. मला तर इतकी भूक लागलेली असते. हो, पण तसं करू नये रमा मॅडम. आपल्या हातावर जंतू असतात ना, त्यामुळे हात धुवून मगच जेवायला बसावं. राघव, तिला आता जेवू दे बरं. हो हो ना, आज नाश्त्याला खारट शिरा होता ना, त्यामुळे आता भूक लागली आहे. हो का? मी काम कर ना, उद्या तू मला शिरा करून दाखव, म्हणजे मला कळेल ना शिरा कसा करतात ते. करेनच. प्रत्येक पूजेला प्रसादाचा शिरा मीच करते, कारण त्याच्यात साखर समजून मीठ घालत नाही मी. श्रुती, काय रे गजा? आई जेवताना बोलू नये हे आता तिला नव्याने सांगायचं का? जेवा. या इगो क्वीनला स्वतः तर काही करता येत नाही आणि मला चॅलेंज करते. राघव सरांची बहीण किती आगाऊ आहे. ही ना मला सगळ्यात जास्त त्रास देते. हे सगळं जेवण किती गोड गोड आहे, काही स्पाइसच नाहीये. कसं जेवायचं हे? रमा मॅडम, अहो भात घ्या ना पहिले. नाही नाही नाही, माझं झालं. अहो रमा मॅडम. रमा बेटा, असं मध्येच उठायचं नसतं. आपण एकत्र जेवायला बसलोय ना, मग सगळ्यांचं झाल्याशिवाय उठायचं नसतं. बस खाली. यांच्या घरात जेवण किती स्वीट स्वीट करतात. जितकी बोरिंग यांची फॅमिली आहे ना, तितकंच बोरिंग यांचं जेवण पण आहे. असं कुठे असतं? वाटत पण थोडं थोडंसं. काय तर म्हणे फूड वेस्ट नको जायला म्हणून ही सिस्टम आहे. आय थिंक ना यांचं स्टमक सुद्धा ना रूल्स आणि लेक्चर्स फुल होत असेल. मम्मा, रमा मॅडम, तुम्ही मगाशी नीट जेवला नाहीत ना? तुम्हाला जेवण गेलं नाही ते लक्षात आलं माझ्या. ते ऍक्च्युली माझं. अगं असू दे, आमच्या घरातलं जेवण जरा गोड असतं, म्हणजे घरातल्यांना तीच चव आवडते. तुला जरा झणझणीत आणि तिखट जेवण आवडत असेल ना? बरं, मी तुझ्यासाठी पुन्हा या वरणाला आणि भाजीला फोडणी घातली. आता खाऊन बघ, आवडेल तुला. रमा मॅडम, आमच्याकडे जेवणात लसूणही नसतो, म्हणून कदाचित तुम्हाला आवडलं नसेल. पण आईने खास तुमच्यासाठी लसणाची आणि मिरचीची फोडणी दिली. खाऊन बघा. हा, पण ही कल्पना राघवची आहे बरं का. तो मला म्हणाला की रमा मॅडमच्या जेवणात थोडं तिखटपणा आणलास तर बरं होईल.
खाऊन बघ, आवडेल तुला. खा ना अगं. वाव, हळूहळू. बरं, तुला आणखीन हवं असेल तर सांग, मी इथे खाली स्वयंपाकघरातच. हं? रमा मॅडम, मी आईला तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगतोय, जरा चटपटीत चवीचा. माझ्यासाठी वेगळं? पण अंकल गुरुजींनी तर ते रूल्स सांगितलेत ना, काय तर स्व अन्न समथिंग समथिंग. त्याची काळजी तुम्ही करू नका रमा मॅडम. तुम्ही इथे येण्यामागचं कारण काहीही असलं तरी शेवटी तुम्ही पाहुणे आहात. तुमची कुठलीही हेळसांड होणार नाही ही जबाबदारी माझी. थँक्यू राघव सर. मला वाटलं होतं तेवढे वाईट नाही आहात. हा म्हणजे तुम्ही आहात म्हणून मी या घरामध्ये ऍटलीस्ट एवढा वेळ राहू तरी शकले, नाहीतर माझं तर हार्टच बंद पडलं असतं. यू नो व्हॉट, तुमची मम्मा किती क्यूट आहे. आय नो त्यांना पण मी इथे आलेलं आवडलेलं नाहीये, बट स्टील त्या माझ्याशी किती स्वीटली वागतात. नाहीतर तुमची खडूस आजी, तुमची सिस्टर आणि तुमची वहिनी किती इरिटेटिंग आहेत त्या. सॉरी. नाही नाही, त्या सुद्धा माझ्या आईसारख्याच अगदी छान प्रेमळ आहेत. तुम्ही म्हणता तशा स्वीट आणि क्यूट पण आहेत. पण आता तुमच्या बाबतीत गोष्टीच अशा घडल्या आहेत की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल थोडा राग आहे. थोडा? अजिबात नाही, खूप 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 जास्त राग. हरकत नाही, खूप राग आहे. पण काळजी करू नका, आता 30 दिवस आहात ना तुम्ही, तो राग तोपर्यंत निवळेल. सगळे गैरसमज दूर होतील आणि छान पटेल तुमचं सगळ्यांशी. लिहून देतो मी. बरं तुम्ही जेव्हा, मी येतो. पाणी ठेवलंय, लागलं तर घ्या. पटण्या बिटण्याची वाट बघत इथे 30 डेज कोण थांबणार आहे? हा, पण मी इथून चुपचाप नाही जाणार. या घरातल्या तिघी इरिटेटिंग बायकांना मी माझ्या बोटावर असं घुमवणार आणि मग 2 दिवसात चू होऊन जाणार. रमा मॅडमवर संस्कार करायची जबाबदारी फक्त आबांची नाही, माझी. ती पार पडत असताना त्यांना कुठला त्रास नको आहे. रमा मॅडमचे 30 दिवस आनंदात जातील ही काळजी मलाच घ्यायला हवी. चला, आई कुठे? त्या स्वयंपाकाची तयारी करताय. बरं आबा, आई ऐकलं? हे डमे, अशी खांबासारखी उभी राहू नकोस. हात जोड, शुभं करोती म्हणायचं आता. आजी मला सांगा, आपण सकाळी एकदा पूजा केली ना, मग आता परत संध्याकाळी करायची काय गरज आहे? रमा बाळा, देवाचं नामस्मरण करण्यासाठी 24 तास सुद्धा अपुरे पडतात. आपण तर फक्त संध्या आरती करतो, जी खूप महत्वाची आहे. कळलं बाळा? रमा, आता शुभं करोती म्हणायचंय. हा, येतं ना? शुभम म्हणजे ते काय असतं? अगं तुला शुभम करोती येत नाही आणि येण्याचं सोड, तुला माहितीही नाहीये. अगं एका मराठी घरात वाढलीयस ना तू. अरे काय ग, तुझ्या आईने तुला फक्त यास यास करायला शिकवलं, साध्या साध्या गोष्टी शिकवल्याच नाहीयेत. हे बघा माझ्या मामाला शिकतील त्या आपल्यासोबत, म्हणून त्यांना पाठ होईल. त्यांचं पाठांतर चांगलं आहे, माहितीये मला. हो का? तुला कसं कळलं रे? काय प्रश्न विचारतेस पूजा? अगं ते दोघे एकत्र ऑफिसमध्ये काम करतात ना, मग इतकं तर राघवला माहितीच असणार.
बाकी रमा मॅडम किती हुशार आहेत हे आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे. हो तुला तर खूपच माहिती आहे. झालं का तुमचं? हा, बोलणं संपलं का? सुरू करायची का प्रार्थना? हो आबा. हा, चला. काय म्हणता तर काही आलंच नाही. कानावर तरी पडलं का? आता उद्या प्रश्न विचारणार आहे मी. शुभंकरोती काय असतं, त्याचा अर्थ काय, हा कसं म्हणायचं? हा आई आई अगं तिला प्रश्न पडू नये ही जबाबदारी आता आपली आहे. राघवा, तू तिला शुभम करोती आणि सदा सर्वदा शिकव. अगदी तोंड पाठ करून घे. हो आबा. नारायणा चल. राघव सर, मला सांगा, तुम्हाला हे एवढे सगळे पोएम्स लक्षात कसे राहतात? अरा हे सगळं ऐकायच्या आधी माझे कान का नाही फुटून गेले? आता काय? अगं रमा, स्तोत्र, श्लोक, आरत्या यातला फरक कळतो की नाही तुला? म्हणजे तेच ती ना, आरत्या, व्हॉटएव्हर इट इज. पण मला सांगा ना, हे सगळं तुम्हाला पाठ कसं होतं? मला सांगा, सिनेमातली गाणी कशी पाठ होतात तुम्हाला? तुम्ही ती मन लावून ऐकता आणि मग म्हणता, म्हणूनच ना. हे पण तसंच आहे. हे श्लोक सुद्धा तुमच्या नीट लक्षात राहतील. या मी शिकवतो तुम्हाला. बसा. पूजा, जरा बाहेर येतेस? मला महत्वाचं बोलायचं. चल हात जोडा. हात जोडा. काय हो, काय झालं? तुम्ही मला असं इथे बाहेर का बोलवलं? काय झालं? तुम्ही सगळे ना हे अति करताय पूजा. पूजा, स्वतःला सावर आणि घरी बाकी सगळ्यांना सुद्धा 4 शहाणपणाच्या गोष्टी सांग. एक मिनिट. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? वाह, तुम्ही रमा मॅडमना जो त्रास देत आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय. आम्ही त्रास देतोय? आतापर्यंत रमा आणि तिची आई कसे वागत आले, त्यांनी काय काय केलं, हे सगळं तुम्ही विसरलात? हो, विसरलो. आणि तुम्ही सगळे ते विसरून जा. हे बघ, झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता ती मुलगी इकडे निमूटपणे राहायला आली आहे ना, मग तुम्ही सगळं ते जुनं का आठवता आणि त्रास करून देताय? सूड उगवण्यासारखं का वागताय तिच्याशी? पण तुम्हाला तिचा एवढा पुळका का येतोय? मला कळतच नाहीये. हेच पूजा की तुला काहीच कळत नाही. अगं, ती श्रीमंता घरची मुलगी आहे आणि तुम्ही तिला इथे वाटेल तशी कामं करायला सांगताय. अगं, शिस्त लावण्याच्या नावाखाली तिला वाटेल तसं राबवताय. अगं, उद्या जाऊन तिच्या आईला हे कळलं तर काय परिणाम होतील हे आता तरी कळतंय का तुला? तिला श्लोक शिकवणं, स्वतःची कामं स्वतः करणं हे शिकवणं, याला तुम्ही राबवून घेणं म्हणताय? आणि ती मुलगी श्रीमंत घरची आहे म्हणजे तिला यातलं काहीच करायचं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? पण तिला हे नाही जमत आहे ना ग पूजा. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आणि परांजपेंच्या घरातल्या कुणालाही त्रास झालेला आपल्याला परवडणार नाहीये. अच्छा, मला सगळं कळतंय तुम्ही हे का बोलताय ते. तुम्हाला असंच वाटतंय ना, आपण सगळ्यांनी जर रमाला खुश ठेवलं तर हे आपल्या फायद्याचं आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो, मला सांग काय चुकीचं आहे? सांग ना, काय चुकीचं आहे? अगं, आपण कोणी कुबेर नाही आहोत पूजा. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर आपल्याला गिरीश आणि लावण्या परांजपें सारख्या मोठ्या श्रीमंत माणसांची गरज लागते, गरज आहे. उद्या आपल्याला काही गरज लागली, काही अडचण आली तर हीच माणसं आपल्याला मदत करतील, आपल्याला उपयोगी पडतील. देव करो आणि आपल्याला या अशा श्रीमंत माणसांची गरज न पडो. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना हे असं पैशांच्या मागे पळणं बंद करा. त्यांचे पैसे त्यांच्याजवळ आणि आपली तत्व आपल्याजवळ. परांजपेंनी जर मनात आणलं तर ते आपल्याला मालामाल करू शकते. कसं समजवू यांना? म्हणा.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. एक मिनिट राघव सर, तुम्ही एवढं सगळं एकत्र बोलाल तर मला कसं कळेल? आपण एक एक लाईन करत जाऊया. हरकत नाही, आपण एक एक शब्द करत जाऊया. म्हणा माझ्या पाठीमागे. सदा सर्वदा. सदा सर्वदा सदा सर्वदा योग तुझा घडावा, योग तुझा घडावा, घडावा, तुझे कारणी तुझे कारणी देह माझा पडावा, देह माझा पडावा, उपेक्षू नको अपेक्षू नको. अरे कशाला दगडावर डोकं फोडतोय? आजी, जमेल, शिकवीन मी त्यांना, हळूहळू येईल त्यांना. जाऊ दे ना. हे चल आपण शालिनीला मदत करूया. कशाला वेळ घालवायचा उगाच. शिका तुम्ही, काळजी करू नका, मी शिकवीन तुम्हाला. राघव सर, मी काय म्हणते, आपण एक काम करूया. तुम्ही प्रॉपर आईज क्लोज करून सगळं एकदम बोला जसं आधी म्हणाला तर, मग मी पुन्हा रिपीट करते. ओके? हरकत नाही. ऐका हा नीट कान देऊन. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आता म्हणा. म्हणा